हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त थंडीगार दह्याची लस्सी पाहणार आहोत। एकदम दुकानावर या गाड्यावर भेटते त्याच पद्धतीची पंजाबी स्टाईल। मस्त थंडीगार पटकन होते, काहीच वेळ लागत नाही। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेलला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तर ही दही घेतलं मी अर्धा लिटर। हे विकत नाही आणलं, घरीच दुधामध्ये दही टाकून विरजण टाकून दही तयार केलं। आता याची आपण लस्सी बनवूया। एक मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये आपल्याला हे दही घालायचं आहे। सर्व नाही देत टाकून थोडंसं 2-3 चम्मच दही ठेवते परत दही बनवण्यासाठी। आता हे टाकलं। आता यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली। तुम्हाला जास्त गोड लस्सी प्यायची असली तर थोडी जास्त घ्यायची। 1 वाटी दुधाची साय मलाई, यानं जी लस्सी आहे आपली एकदम मस्त अशी क्रीमी लागेल। थोडी जास्त साय पण घेऊ शकता। आता यामध्ये बर्फ, आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून फिरून घेतली लस्सी मस्त। तुम्हाला वाटलं तर तुम्ही रईनं पण घोटू शकता, पण हे 2-3 मिनिटांमध्ये लस्सी तयार होऊन जाते, काहीच वेळ लागत नाही मिक्सरमधून फिरवलं की। आणि साखर पण लवकर बारीक होऊन जाते। ते ग्लास घेतले। आता यामध्ये आपल्याला हे लस्सी टाकायची आहे। मस्त थंडीगार आणि क्रीमी लस्सी तयार आहे पंजाबी स्टाईल। तर हे या कडकडी उन्हामध्ये तुम्ही पण नक्की बनवा, प्यायला एकदम छान लागते। घरामध्ये सर्वांनाच आवडते। हा ग्लास तुम्हाला 20-25 रुपयाचा भेटेल दुकानामध्ये। आपण घरच्या घरीच पूर्ण परिवारासाठी हे बनवू शकतो। आणि हे ग्लास जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, 1-2 घंट्यानंतर याचा टेस्ट एकदम जबरदस्त येते आणि मस्त घट्ट पण होते। तर तुम्ही पण नक्की हे मस्त थंडगार पंजाबी स्टाईल लस्सी घरी बनवा, पूर्ण परिवाराला द्या। तुम्हाला पण नक्की आवडेल। तुम्हाला माझा आजचा लस्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा।